दुरितांचे तिमिर जावो हा आजचा व्लॉग कैलासवासी बाबा आमटे तसेच आनंदवन मित्रमंडळ मुंबई यांच्याकरता आम्ही समर्पित केलेला आहे. त्यांनी जो केलेला आजचा जो एक प्रदर्शन होतं जे दिव्यांगांकरता होतं आणि त्याच्यात आम्ही आमचे मित्रमंडळी जी उत्कर्ष 72ची आहेत ती सगळी तिथे होतो आणि त्याच्याबद्दल जे आहे ते तुम्ही पुढे बघाच. आपलं काय आपण हे ठेवता का सगळं पुण्यावा सेचबे मतिमंद मुलांची शाळा आहे गोरेगाव येथे. ही शाळा 1981मध्ये 2 मुलांना घेऊन चालू केलेली आहे. या शाळेमध्ये 175 मुलं आहेत. स्पेशल लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत शाळेत शिकवलं जातं. इथे 18 इयर्स अबाऊच्या मुलांमध्ये आम्ही वर्कशॉप व्यावसायिक शिक्षण दिले जाते. यामध्ये आम्ही मुलांकडून लिक्विड सोप, क्लीनेल या सर्व गोष्टी बनवतो. तसंच आता दिवाळी आली आहे, आपल्याला माहितीच आहे. दिवाळीमध्ये पणत्या बनवणं, एन्व्हलप्स बनवणं हे सगळं आम्ही मुलांकडून बनवून घेतो. तसेच हे लेटर पॅड आहे आमच्याकडे, हे मुलांनीच बनवलेलं आहे. नंतर हे लाईनीवाल आहे, डेकोरेटिव्ह लेटर पॅड्स आहेत. तसंच आमच्याकडे तोरणं आहेत. ही अशी तोरणं आम्ही बनवलेली मुलांकडून, ते सर्व फुलं बनवलेले मुलांकडून आम्ही बनवून घेतो. छान 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 उपक्रम. मोडक शाळा चालू केली आहे. ज्यांनी संस्था चालू केली आहे ते प्रभाकर मोडक, त्यांचा नातू मी कुमार गौरव मोडक. ओके. आणि हे काय हे काय हे दारावर लावायचं तो. हे तोरणं. अच्छा तोरणं लावायचं आहे. आपल्या दरवाजावर लावतो अच्छा अच्छा अच्छा. किंवा आपण टांगू शकतो. ओके ओके. हे काढून ठेवलेलं होतं. अच्छा. हे अच्छा हां शुभला शुभला काले निर्णय. ये समर्पण सेवा चैरिटेबल ट्रस्ट का है, मालाट का ही है. हम लोग विकलांग आदमी के लिए काम करते हैं. थैंक यू. पण काय काय करता मॅडम? हे शेतीचे कुळाचे आहे, हां. आमची संस्थाचे आहे. आमची संस्था आलेली आहे अशी. अच्छा. ओके. जीवनानंद संस्था. अच्छा अच्छा. खारवरून आले आम्ही. हां. बेसरला पण गाव असते संस्था आमची. विरारला पण असते. ओके. कुराडला पण आहे, गोव्याला पण आहे. ओके. आमचे जे सर आहेत ते पेशंट लोकांना सगळ्यांची सेवा करतात. सल्ल्यात काय पण असतो तर त्यांचं आजार येते ते सगळं ते करतात. अच्छा अच्छा. मग हे सगळं धान्य हे बिन्य आमच्या इथे शेतीमध्येच होतं. शेतीमधलं आहे? मधलंच आहे. ओके. तर हे सगळं ऑर्गॅनिकच आहे. आणि नाचणी पण होती, संपली. अच्छा. नाचणी वगैरे सगळं भाज्या वगैरे सगळं येतात आमचे. तांदूळ हे कसले तांदूळ वाडा कसले आहेत? वाळाचे नाही, हे जा तांदूळ आहे हां. ते आमचे कुराळचेच आहे. अच्छा कुराडचे तांदूळ. तुम्ही जरा तुमच्याबद्दल सांगाल का? एक हां आरामात. हां आरामात. हां आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या माळा आहेत. हां हां. त्याच्यानंतर स्पेशली USB चार्जरवर चालणाऱ्या आपल्याकडे दिव्यांच्या माळा आहेत. ओके. हे विशेषतः कसं होतं की आपल्याकडे बऱ्याच वेळा त्याच्यात सोय नसते, कॅलरीत वगैरे प्लगची सोय नसते. मग अशा वेळी तुम्ही पॉवर बँकवरती माळ चालवू शकता तुमच्या. जी आता मी इथे चार्जरवरती आता लावलेली आहे. ओके. ही पॉवर बँकवर लावू शकतो. पॉवर बँकवर लावू शकता. आणि विशेष म्हणजे ह्याच्या एकाच रंगामध्ये 7-7 कलर आहेत. म्हणजे एकाच बल्बमध्ये 7-7 रंग आहेत. ओके. ह्याच्यात ती टेबलात लावलेली आहे ती. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या लाईटवर चालणाऱ्या ज्या माळा आहेत त्याच्यामध्ये ती 400 बल्ब 100 बल्बची आहे.
रंग बदलणारी. त्यानंतर ही 50 बल्बची आहे आणि ही 40 बल्बची प्लेन कलरमध्ये आहे. ओके. अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये आपल्या माळा आहेत आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्चेस त्यामुळे सगळ्या भारतीय बनावटी. हो हो आम्ही स्वतः बनवतो. व्हेरी गुड. इंडिजिनियस आहे. त्याच्यात हा दिवा आहे. हां. ही फक्त आम्ही पणती देतो. तुम्ही तुमच्या ह्याच्यात काचेच्या फक्त मधला निरंजन काढायचं आहे. त्यात हे ठेवलं की हे असं तयार होतं. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे निरंजन आहे. हे मोबाईल चार्जिंग चार्ज करायचं आहे. एका चार्जिंगवरती सलग 12 ते 15 तास सलग चालतं. ओके. हे इथे ऑन ऑफचं बटन आहे. अच्छा. चार्जिंगच्या वेळी इथे रेड लाईट येतो. चार्जिंग फुल झाला की बंद होतो. ओके. त्याच्यानंतर मेणबत्ती आहे जे ओरिजिनल लुक दिला आहे. ही सिल्वरनी मार्केटमध्ये मिळत असते. अशाच प्रकारचे आपण लाईटवर चालणारी हे रिचार्जेबल केलेली आहे. Rechargeable. तुमच्या मोबाईल चार्जरने चार्ज करायची आहे. एक तर 3 तास चार्ज केली की 8 ते 10 तास सलग चालते. हो. त्यानंतर आपल्याकडे मोशन सेन्सर आहे. कुठेही ऑन करून हा कपाडात ठेवू शकता. कपाड उघडलं की चालू होणार. कपाड बंद केला आपोआप बंद होईल. Good. परत तुम्हाला डिस्चार्ज होईपर्यंत चालू बंद करायची गरज नाही. पुन्हा डिस्चार्ज झाला की तुम्ही काढायचं आहे. मोबाईल चार्जरने चार्ज करायचा आहे. पुन्हा ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हा डोम आहे जो एमर्जन्सी बल्ब आहे. जिथे कुठे लाईटची सोय नाही तिथे आपण तो वापरू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे टॉर्चेस आहेत. त्याच्यामध्ये 2-in-1 टॉर्चेस आहेत आपल्याकडे. ह्या 2-in-1 टॉर्चमध्ये बघा ही कॅप काढलात की ह्याचा लांब प्रकाश जातो. हो. आणि कॅप लावला की याचा एमर्जन्सी बल्ब होतो. ग्रेट. आणि हे तुमच्या मोबाईल चार्जरने चार्ज करायचं आहे. ओके. अशा आपल्याकडे 4-5 प्रकारचे टॉर्चेस आहेत. हा 1.5 किलोमीटर लांब प्रकाश जाणारा आहे. हा 700 मीटर लांब प्रकाश जाणारा आहे. हे 250 मीटर लांब प्रकाश जाणारा आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ओके. वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत परफ्यूमचे. प्लस आपल्याकडे कंदिला आहे शोपीसची अच्छा. जी तुम्ही हँगिंग करून कुठेही वापरू शकता. रिचार्जेबल आहे का? हां हे पण रिचार्जेबल रिचार्जेबल आहे. अच्छा हां सेम मिळालं. ओके. छानच. छान. कुठून म्हणजे आपलं हे कुठे? ॲक्च्युली आपली IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट नावाची संस्था आहे. ही भारतातली पहिलीच अशी संस्था आहे की जी टोटली ब्लाइंडला बेसिक इलेक्ट्रॉनिकचं संपूर्ण ट्रेनिंग देते. हो. आणि त्या व्यक्तींनी बनवलेलं जे प्रोडक्ट्स आहेत हे आपण मार्केटमध्ये सेल करत असतो. ओके. ओके. थँक्यू. हां काय काय आहे तुमच्याकडे मॅडम? नमस्कार. स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही आमची दिव्यांग मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणारी एक संस्था म्हणजे हरिणी श्रीकृष्ण आहे. मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कागदी वस्तू आणि कापडी वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. आणि त्यातून त्यांना स्वतःच्या रोजगार निर्मिती किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्याकडे अगदी 10-12 रुपयांपासून ती तुमच्या गरजेनुसार वाटेल त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो. कागदी फुलांच्या वस्तू किंवा त्याचे वेगवेगळे बुके. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स आहेत. साडी ऑर्गनायझर आहे, मेकअप किट आहे, शॉपिंग बॅग्स आहेत. किल्ल्या ठेवायला आपल्या किल्ल्या भरपूर एक होईल असं एक छोटासा पाऊच आहे की त्याच्यात आपण किल्ल्या ठेवू शकतो. छोट्या छोट्या कॉईन पर्सेस आहेत. हे एक आम्ही नवीन काढलं आहे की एकाच प्रकारच्या कापडामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या वस्तू मिळतात. ओके. प्रवासी किंवा टोट बॅग 3-in-1 आणि प्लस किल्ली ठेवायला अशी खणाच्याही वेगवेगळ्या बॅग्स आमच्याकडे आहेत. आणि आमच्याकडे फोल्डिंगची भाजी पिशवी आहे जी उघडल्यावर आपण त्या 5 अच्छा, किलोपर्यंत हीच ना? सामान ठेवू शकतो. आणि फोल्ड केल्यानंतर अगदी ती खिशातही बसू शकतो. काय क्लासिक. छान मस्त उपक्रम. चांगलं आहे. तर माझं नाव निर्मला जोडणे आहे. मी स्नेहज्योत फाउंडेशनने मला संधी दिली आहे आणि मी हँडमेड बँगल्स बनवते होती. सगळं मी बनवले ओके. वगैरे पण परफेक्शन वगैरे तुम्ही बघू शकता. ओके. अच्छा हे हँडमेड केलेलं आहे का पूर्ण? ओके. आणि बाकी हे सगळं? हँडमेड अच्छा हे हँडमेड बनवते आहे. मी. ओके. नेकलेस पण हा पूर्ण हँडमेड आहे. हां सर हे सगळं हँडमेड. छान. मेरा नाम
निकिता परमार है। मैं हैंडीकैप हूँ। मैं जो संस्था से हूँ, मैं घर पे बैठ के नाइटी, नाइट सूट, कोट सेट वगैरह सेल करती हूँ। ये प्योर कॉटन रायन मटेरियल आता है। इसमें अंदर इंटरलॉक और डबल सिलाई आता है। हमारे जो संस्था के सुधाता है वहाँ है, वो हमारे लिए हेल्प करते हैं, तो हमें अच्छा पड़ता है सर आने के लिए इधर, क्योंकि ये फ्री ऑफ कॉस्ट हमको मिलता है। इसके लिए मैं उनकी आभारी रहूँगी। उन्होंने हमको काम करना सिखाया और आत्मनिर्भर बनाया और हमारा ज़िंदगी बना दिया। बहुत अच्छा। अच्छा, ये भी इसके साथ में हाँ, ये मेरे साथ। इधर नमस्कार, मी मोनिश उतराणकर. माझ्याकडे होममेड सोप, ग्लिसरीनवाले, हे चांगल्या तुपातले दिवे, अत्तर्स, परफ्यूम्स, पॉकेट परफ्यूम्स वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल आहेत. आपल्याकडे बाल सोपच्या शिवाय लिक्विड सोप पण आहेत. ओके. लिक्विड सोप आणि एअर फ्रेशनर. हे म्हणजे तुम्ही ह्याच्यातलं म्हणजे काही बनवलेलं की कसं काय असतं हे? नाही, हे सगळं मी बनवलं आहे. हो. फक्त एअर फ्रेशनर्स विकत अच्छा. आणले. किती कधीपासून उपक्रम चालू आहे तुमचा? मी हे झाले 4 वर्ष झाले चालू अरे वा, केले छान, बिझनेस छान, आणि चांगलं चालू आहे. वर्षानुवर्ष प्रगती होत आहे. हो चालते. व्हेरी गुड. छान. त्याच्यासाठी नवी लोक त्यांनी कुणी हा, त्यांना आधार दिला आहे, त्यांना उभं कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आणलं आहे. त्याची खरंच त्यांची खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. मॅडम, तुमचं काय जरा तुमचं नाव आणि आमची ना ही सदाफुली शाळा आहे सर. 18 वर्षाच्या पुढे विद्यार्थ्यांना आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देत असतो. त्यामध्ये त्यांनी या वस्तू सगळ्या तयार केल्या. अच्छा, म्हणजे मुलं असतात का त्यांच्याकडनं असतात. करून घेता? 35 विद्यार्थी आहेत आमच्या अच्छा, अच्छा. कार्यशाळेला. आणि हे सगळं वोकेशनल ट्रेनिंग दिलं जातं मुलांना. कसं भरतकाम आहे, जेवणच्या गणपत्या आहेत, त्यानंतर सरळ मशीन कामामध्ये बॅगा शिवतात मुलं. छान छान. आणि या आर्टिफिशियल अशा पद्धतीचं मुलं सगळं शिवतात. छान उपक्रम चालू आहे. एक मिनिट. मॅडम, जरा तुमच्याबद्दल सांगा. नंदा जोळेकरच्या नंदा जोळेकरच्या आमची संस्था आहे. आवाज. आमची संस्था आहे अलर्ट सिटीजन फोरम. आमचं आणि रुपये आहेत, 30 रुपये आहेत. आता मिळते हां मॅडम. तिन्ही गोष्टी घातल्या ना. आमची संस्था आहे अलर्ट सिटीजन फोरम. आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये डहाणू, मोखाडा, जव्हार, विक्रमगड या साईडला तिकडच्या आदिवासी मुलांबरोबर काम करतो आणि तिकडच्या महिलांसोबत ह्या सगळ्या आयटम आम्ही तिकडच्या महिलांकडून बनवून घेतलेले आहेत. दिवे आहेत, पंचगव्य दिवे आहेत, पासून बनवलेले दिवे आहेत. त्याच्यानंतर हे करवंटीचे दिवे आहेत, करवंटीपासून बनवलेले नारळाच्या. त्याच्यानंतर हे हत्ती आहेत, सेंटेड कॅन्डल्स आहेत. हे मातीचे दिवे आहेत, तिकडचे तोरणं आहेत. आणि कंदील आहेत. अच्छा, हे पण कंदील तुमचे? आणि उठणं आहे जे घरी बनवतात. ओके. हे म्हणजे समजा हा इकडे झाल्यावर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यावर पण आपल्याला हे मिळू शकतो? मिळू शकतो. हां, तेच. मी त्याच्याकरता मी हे पण कॉन्टॅक्ट केलं. हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉन्टॅक्ट नंबर. हे नरेंद्र मेस्त्री आहेत आणि जे हे आता प्रदर्शन आनंदवन मित्र मंडळ मुंबई यांचं एक अभिक्रम रूपक यांचं हे ॲक्च्युली इज अ चेअरपर्सन. ह्यांनीच हे सगळं म्हणजे हे केलं. तर जरा तुम्ही मला सांगा ना तुमच्या उपक्रमाबद्दल, असं काय तुम्ही चालू केलं, काय केलं आणि अजून तुमचे काय भावी? समाजात आपल्या जे दिव्यांग आहेत, दिव्यांग म्हणजे अंध, अपंग, मुख्यमंत्री, त्या लोकांनी ज्या वस्तू बनवतात त्या आणि विकसित करतात त्यांच्या उपजीविकेसाठी, त्याचं हे प्रदर्शन आणि विक्री म्हणजे त्या विक्रीमधलं त्यांना फायदा होतो आणि आम्ही ते त्यांना चांगला उपलब्ध करून देतो. एक पैसाही आम्ही त्यांच्याने कधी घेत नाही कुठल्या गोष्टीसाठी. आम्ही सगळं अरेंज करून देतो आणि त्याच्यातनं त्यांना
चांगलं प्रॉफिट मिळते. दरवर्षी दिवाळीच्या अगोदर आम्ही हा उपक्रम करतो, कारण दिवाळीला त्या वस्तू लागतात. कंदील आहे, इतर काही वस्तू लागतात त्या सगळ्या ते लोक मॅन्युफॅक्चर करत असतात. आणि इतर पण काही वस्तू कॅलेंडर्स वगैरे, माळा वगैरे त्या सगळ्या ते बनवतात आणि इकडे विक्री करतात. चांगली विक्री त्यांची होते. आणि उपक्रम पण आहेत ना, म्हणजे आणि हे आनंद मित्र मंडळाने केलेलं आहे. आनंद मित्रांचे अनेक उपक्रम आहेत. त्यापैकी आम्ही त्याची सहली नेतो. आनंद मंडळाच्या सहली पुस्तकं आनंद मंडळाच्या सोमनाथ ते जे प्रोजेक्ट आहेत बाबा आमटेंचे दाखवतो. आणि बाबा आमटेच्या कार्याला हे लोक हातभार लावतात. जाऊन आल्यानंतर सहलीच्या माध्यमातून त्यांना आनंदवन समजते. आणि मग आम्ही मुंबईला चॅरिटी शो करतो, या आनंदवनच्या मित्रमंडळाच्या मार्फत. त्या चॅरिटी शोमध्ये बराच पैसा जमा होतो आणि त्या जमा झालेल्या पैशातून आम्ही आनंदवनला हॉस्टेल बिल्डिंग, मुलांसाठी गेस्ट हाऊस हे बांधलेले आहेत आणि ते सगळ्या जाणाऱ्या लोकांना उपयोगी पडतात. त्याचबरोबर तिकडची जी मुलं शिक्षण घेतात, अंध अपंग मुकबधीर आहेत, त्यांना देखील शालेय उपयोगी साहित्य, स्वेटर्स वगैरे असे त्यांच्यासाठी देत असतात. छान, तुमचा उपक्रम छानच आहे आणि हे बघणारे पण तुम्हाला परत त्याच्यातच सहभागी होतील ही मी अपेक्षा करतो. आता आम्ही नवीन हे म्हणजे मराठवाड्यामध्ये आता ज्या संस्था आहेत त्याचे बाबा आमटेपासून प्रेरणा घेऊन अनेक संस्था मराठवाड्यात बीड वगैरे भागात निघालेल्या आहेत. त्या संस्थांना देखील आम्ही मदत करतो. त्यांना देखील चॅरिटी शोच्या माध्यमातून तिकडे शाळेकरता बिल्डिंग बांधणं, गेस्ट हाऊस बांधणं ते करता बरीच फायनान्शियल लाखोनी नाही कोट्यांनी जमा करून दिलेली आहे. आता हा पूरग्रस्त जे काही झालेले आहेत त्या पूरग्रस्तांना देखील आम्ही पैसे जमा करण्याचं चालू केलेलं आहे. आणि अजून तुम्ही फंड्स गोळा करतात. हो, आता पूरग्रस्तासाठी जी शांतिवन संस्था आहे, दीपक नागरगोडे एक शांतिवन संस्था आहे, त्या संस्थेचं बरंच नुकसान झालेलं आहे आता जो जर महापूर आला त्याच्यामध्ये. तर त्या संस्थेला आम्ही मदत करतो, त्यांच्याकडे पैसे जमा करतो आणि ते त्यांना सुपूर्द करणार आहोत. छान. और तुम्हाला शुभेच्छा या सर्व ह्याच्याकरता. आणि जे आत्ता माझे हे बघणारा व्हिडिओ बघणारे असतील ते पण ह्याच्यात सहभागी होऊन तुमच्या कार्यात सहभागी होतील ही अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.